राम राम मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मी सारंगखेड्याचा शॉर्ट व्हिडिओ केला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, सॉरी सारंगखेड्याचा लॉंग व्हिडिओ केला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी काय काय वस्तू घेतल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। शॉर्ट व्हिडिओमध्ये 1 मिनिटाचा व्हिडिओ करायचा असतो म्हणून तो पूर्ण होणार नाही, त्याच्यासाठी मी हा थोडासा लॉंग व्हिडिओ टाकते। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह। गोष्ट अशी घडली की मला एक वस्तू पाहिजे होती ती सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये। मी घरूनच विचार केला की मी ती घेईल असं, आणि मी ती घेतली पण, आणि मी ती पिऊपासून लपवत वाचून ठेवत होती। आणि आता म्हटलं चला ती झोपली आहे तर आपण व्हिडिओ करू आणि माझ्या यूट्यूबर फॅमिलीला ते दाखवू। पण दुर्घटना अशी घडली की ती वस्तू फुटली, आणि ती वस्तू फुटल्यामुळे माझ्या चिमुकलीच्या, माझ्या पिऊच्या ज्या वस्तू होत्या त्याही खराब झालेल्या आहेत। कदाचित भगवंताला ते मान्य नसेल आणि माझ्यासोबत ही घटना घडली, तर मी साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। तुम्हाला दाखवते की मी सगळ्या वस्तूला ह्या पिशवीमध्ये घेतल्या होत्या, आणि मला ही पिशवी आवडली होती। हिचा कलर थोडासा व्यवस्थित दिसत नाही आहे, पण हा छान पिंकिश कलर आहे, तो छान वाटतोय असा। आणि ही पर्स मी तुम्हाला म्हटलं जेव्हा व्हिडिओमध्ये की मला ह्या आवडले, याच्यापेक्षा मोठ्याही होत्या पण प्राईस एवढ्या जास्त होते की मी ही छोटीशी अशी पिशवी घेतलेली आहे। आणि ही मला मला पुष्कळ सांगत 150-100, पण मी माझं बार्गेनिंगचं स्केल दाखवून ही 60 रुपयाला ही पिशवी तिथून घेतली आहे। आणि सगळ्या वस्तू याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या, तुम्ही बघू शकतात की पूर्ण ती पिशवी खराब झाली आहे आणि सगळा कलर खाली सांडला गेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं होतं आणि त्याचं काय 12 वाजले तसं। तर ही हुड्डा ब्युटीची अशी नेल पेंट आहे, आणि तिचं छान असं चेरी कलर होता। तर घटना अशी घडली की ही मी सगळं याच्यामध्ये ठेवलं आणि म्हटलं व्ह्यूपासून लपवून ठेवू, तर ती मला नाही माहिती कसं काय फुटली, तर ती डायरेक्ट इथूनच फुटली। आणि तिचे सगळे कलर हे सगळ्या वस्तूंना लागून गेलेले आहेत, म्हणजे माझी इतकी सगळी मेहनत वाया गेली। प्लस त्याच्यात एक बूंदही राहिलेलं नाही, सगळी बघू शकतात तुम्ही रिकामी झालेली आहे। ही बघा पूर्ण रिकामी झालेली आहे, अशा प्रकारे रिकामी झालेली। हिचा छान चेरी कलर आहे तो, म्हणजे मी एका बोटाला सुद्धा लावली नाही गाईस, मी फक्त तिथं जी ट्राय केलेली होती तेवढीच एकाच बोटाला लावलेली आहे, आणि मी नंतर तिला लावली नाही। आणि तुम्हाला माहिती, मी तुम्हाला सांगत होती की ही सिंगल पीस ना 50 रुपयाला एक भेटत होती, म्हणून मी एक असं शॉप होतं की जिथं 50 रुपयाला 2 पीस भेटत होते। तुम्ही बघू शकता आता ही खराब झालेलं आहे खाली, आणि मी अशा ह्या 2 पीस तिथून घेतल्या 50 रुपयामध्ये। तर बघा ही फुटून रिकामी झाली, जो मला सगळ्यात जास्त आवडणारा कलर होता। आणि काय माहिती काय डोक्यात होतं माझा, आणि मी हा कलर उचलून घेतला, आणि हा कलर जसाच्या तसा आहे, जो आवडणारा कलर होता तोच गेला आहे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक जे मी तुम्हाला शॉप दाखवलं होतं की 10-10 रुपयाला भेटत होते, तर ह्यामध्ये डिस्को रबर आहेत, पण मला रबरपेक्षा बॉटल ही आवडली, त्याच्यासाठी मी ही बॉटलपेक्षा रबर बघू शकतात खूप सारे आहेत त्याच्यामध्ये, मला बॉटल जास्त आवडली म्हणून मी हे घेतलेलं आहे। बघू याचा काय यूज होतो नंतर। आणि त्याच्यानंतर मला ही कॅप आवडली होती पिऊसाठी, हिचा कलरही छान आहे, मोबाईलमध्ये कलर काय माहिती अशी उठून दिसत नाही आहे, तर तुम्ही बघू शकतात मी तिच्यासाठी घेतली। आणि कुणी सांगेल का मला की ही कमेंटमध्ये मला सांगा बरं की ही कितीची असू शकते। तर ही कॅप 100 रुपयाची कॅप आहे ही। मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। तर ही 100 रुपयाची कॅप आहे। पिऊसाठी मी पैसे न बघता कॅप बघितली म्हणून मी ती घेतली। आणि हा एक बेल्ट आहे, अगेन तो पण पिऊसाठी, मी तुम्हाला लावून दाखवते। असा बेल्ट आहे, छान असा मोरसारखा हे होणारा। आणि हा बेल्ट तुम्ही सांगू शकतात का कितीचा असेल, तर गाईज हा बेल्ट आहे 40 रुपयाचा।
बघू शकता हा आईने घेऊन दिला आहे. आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांनी हा बेल्ट घेऊन दिलेला आहे 40 रुपयाचा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या बाटलीने जो सत्यानाश केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हे तिच्यासाठी हातात घालायला पेअर घेतलं होतं. ती आता 2 वर्षाची झाली आहे. ती बांगड्याच घालत होती. तिच्यासाठी मला हौस होती अशी काहीतरी वस्तू घ्यायला. तर तुम्ही बघू शकतात त्याचे नेलपेंटने पुरे 12 वाजवून दिलेले आहेत आणि ते छान असं चमकणार आहे. ते तिच्या हातात किती छान वाटलं असतं बरं. तर काय करता, नशीबच. आणि ह्या 2 पिना 20 रुपयाच्या बघू शकतात तुम्ही. ह्या 2 पिना, हे पण पिऊसाठीच आहे, 20 रुपयाच्या. आणि ही 10 रुपयाची, स्वस्तात मस्त. आता तुम्ही म्हणणार की ही नेल पेंट आहे, पण ही नेल पेंट नाही आहे, ही आहे सिंदूर पेन्सिल. बघू शकतो तुम्ही. ओके, वाकडं झालं आहे ते मी मोबाईलमध्ये बघून करते म्हणून, आणि काय मला एक्सपिरियन्स नाही ना तसा तेवढा, म्हणून ते असं वाकडं झालेलं आहे. आणि हे फक्त 10 रुपयाची आहे ही सिंदूर पेन्सिल. आणि त्याच्यानंतर हे 10 रुपयाचं नेल पेंट पिऊसाठी ती लपेश 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 करत राहते. आणि त्याच्यासाठी मग मी हे तिला हे करण्यासाठी बरं झालं हा कलर मी घेऊन घेतला की निदान हा एकाच बोटाला लावला. म्हणजे विचार करा की मला ती बॉटल किती कॉस्टली पडलेली आहे. 50 रुपयामध्ये फक्त एक थंबनेल झालेलं आहे माझं. वा, थंबनेल. तुम्ही पण थंबनेलच्या विषय आलाच आहे तर प्लीज थंबनेल हे करून द्या, प्रेस करून द्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या. तर पुढे बघू. हे पण मी तिला 10 रुपयालाच घेतलेलं आहे. बघू शकतात, खूप छान आहे ते. तिच्या हातात घालायला असे मी 2 पेअर घेतलेले आहेत. हे एवढंच एकच आहे की त्याला काही लागलेलं नाही आहे, बघू शकतात तुम्ही. आणि ही बॉटल तर मी तुम्हाला दाखवलीच, बार घेतली गेली. आणि हो, मी तिच्यासाठी हा 50 रुपयाचा स्पेक घेतलेला आहे, जी ती घालून एकदम क्यूटी प्रिन्सेस आणि खूप छान गॉर्जियस वाटते ती. मी तिचे व्हिडिओ फेसबुकला नक्की टाकेल. आता मकर संक्रांत येते त्यावेळेस हा स्पेक्स लागेलच त्याच्यासाठी. आणि ही एक पिन घेतली होती, तर ही एक सिंगल पिन 10 रुपयाची गाईस. तुम्ही बघू शकता, ते पेअर पण नाही, एक सिंगल पीस. आणि काय राहिलं होतं मला दाखवायचं बस ना. आणि हा एक सिंगल लायनर जो गोल्डन कलरचा आहे, तो कितीला आहे 50 रुपयाला. बघू शकता तुम्ही, 50 रुपयाला. पण लायनर मला हवं होतं असं, आणि मला असं वाटलं की हे बाकी ठिकाणी जास्त महाग भेटतं म्हणून हे मला घेणं हे झालं, म्हणून मी ते घेतलं. आणि मी तुम्हाला असं वाटतं सगळ्या. आणि एक माझ्या मम्मीने वस्तू सांगितली होती, धुणं धुवायची थापी, ती एक घेतली. आणि बस येण्या जाण्याचा खर्च आणि इतकासा सामान मिळून माझे 500 रुपये पाण्याला गेले. आणि जेव्हा यांना समजलं की 500 रुपये हे पाण्याला गेले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे एवढे मोठे मोठे डोळे करून बघितले. पण आता काय करू शकतं, यात्रा आहे आणि गेलो, आणि इतके जवळ यात्रा होती, गेलो नाही तर मग काय मजा यार त्याच्यासाठी. तर माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.